विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुस्वागतम. तुम्ही आला आहे आमचे आहोभाग्य. रामदेवा, आम्ही असं ऐकलंय की तुमच्या गावात एक विठ्ठल भक्त आहे. विठ्ठल स्वतःच तिचे कामे करायला येतात म्हणे. हे खरं आहे का? हो खरं. तिचं नाव जनाबाई आहे. आम्हाला जनाबाईला भेटायचं आहे. ठीक आहे तुझं. आज ऊन छान पडलंय. गौऱ्या तापून घेते म्हणजे दिवसभरात वाढते. विठ्ठल 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 विठ्ठल. अगं जना, किती लवकर थांबल्या बाई गौऱ्या. कसं काय जमतं तुला? विटाई येते माझ्या कामाकड्याला. रांजणडोलाला जाते. ऊन उतरलं की ये ग परत. लवकर, गौऱ्या उडून जातील. अगं माझ्या गौऱ्या नको घेऊ. असं काय बोलते गौऱ्या? त्या गौऱ्याच तसं काय आमचं काय नाही. माझ्या गौऱ्या देव काढी. मला माहित आहे माझ्या गौऱ्या कुठली आहे. साक्षात विठ्ठल यांच्या मदतीला येतात असं ऐकले होते. हा बात पाहून कसे बरे विश्वास ठेवावा? का बात करतात? हे गौऱ्या माझ्या आहेत. असं कसं ओळखता येईल? ओळखता येईल की मी ते आपल्याला गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असं नाम जपायचं येईल. बघा की तुम्ही. देवा पांडुरंगा, खरंय जनाबाई तुमच्या गौऱ्या बोलतात. गौऱ्यातून नाम जप ऐकू येतोय. तुमच्या पोहे झाले. ऐका भेटे नवलच. धन्य धन्य जनाबाई. एक मिनिट परत सगळ्यांनी या स्किट मधल्या इकडे परत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप सुंदर